तुम्हाला नजर लागते लगेच. नजर रिअल आहे काही, नजर खरं आहे. मी त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवू शकते कारण मी ते अनुभवलंय. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल शिका पुणेकर. स्वागत तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मम्मी बनत आहे आपले 2.5K सबस्क्रायबर्स झाल्यानिमित्त लाडू. तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे की कसा काय मम्मीने लाडू बनवले, कसे बनवले ते तुम्ही बघू शकता. बघा तुम्ही आणि पुढचा ब्लॉग एन्जॉय करा. चला. तर गाईज, इथे बनत आहे, मम्मी बनवत आहे 2.5K झाल्यामुळे 2.5K झाल्यामुळे बनवते आहे लाडू. तर येथे अर्धा किलोचं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि असे त्याच्या शेव काढली आहे. खाली एक शेवच्या पूर्ण घाण्याचे तुकडे तुकडे केले आहे आणि इकडं शेव तळणं चालू आहे. हे बघू शकता, अशी शेव तळणं चालू आहे. काल का आजच आपले 2.5K सबस्क्रायबर झाले, त्यामुळे मम्मी बनवते लाडू. असंच गाईज, त्यामुळे असं म्हणजे शेवचे लाडू असतात ना, तर काय काय टाकलं, काय काय केलं सांग, म्हणजे बाकीचे पण करून बघते. सांग रेसिपी. फुल रेसिपी लागत असेल तर कमेंट करा. फुल रेसिपी देते ना, कमेंट करा. मी डबल बनवशील तू परत, डबल बनवशील. गाईज, ह्या पिठामध्ये काय काय टाकलं जर तुम्हाला पाहिजे असेल, काय काय मम्मीने बनवलं आणि अजून वेगळ्या प्रकारचे एका पद्धतीचे लाडू बाकी तसे, जर तशी तुम्हाला पाहिजे असेल नक्की कमेंटमध्ये सांगा की मला फुल रेसिपी पाहिजे. ज्या कोणी लेडीज बघतायत त्यांना मी सांगते की मम्मीनी हे याच्यात जर काय काय टाकलं, लाडू पण त्याच्या त्या पिठामध्ये काय काय टाकलं आणि वेगळ्या प्रकारचे अजून लाडू जर पाहिजे असेल तर कमेंट करा. म्हणजे मम्मीला मी सांगेल, मम्मी मग आम्हाला खायला बनवेल. आता हे जे सध्या ही जी शेव आलेली आहे, हे बघा जी शेव, ती तळती आहे. मग तर छान तो झाल्यावर कसं, आणि एकदम बारीक नाही काढायचं, हे चॉपर आपलं त्याच्यामध्ये बारीक करणार आहे. ताण मी करते इकडे. आणि हा साचा ज्यांना कोणाला माहीत आहे आपल्या मराठी संस्कृतीत असा साचा राहतो जडे. हे बघा, याचं घालून असं असतं. पातळ पीठ आहे, खूप पातळ पीठ आहे. त्यात काय टाकलं नक्की, म्हणजे आयतं पिठाचं हे. आता याला बारीक करायचं एकदम शेव, आणि मग त्याच्यामध्ये साखरेचा पाक. इकडं साईडला आपली होती खिचडी आणि इकडं होती शेव तळणं चालू आहे. आणि मग ते बारीक करून थोडंसं बारीक करायचं, जास्त नाही. दाखव ना सगळ्यांना कसं करायचं काय. हातानेच केलं असतं पण ते पोळती ना, खूप गरम आहे ती. तर पहिल्या बायकाची म्हणजे ही रेसिपी माझ्या आजीची, म्हणजे मम्मीची, तर तशी तिला विचारून केली आहे. मम्मी करत असते पण केली आहे. हे पूर्ण असं हाताने, हे गरम आहे ना त्यामुळे, थोडं थंड झालं आहे त्यामुळे. मिक्सरमधून काढलं तर चव नाही लागणार गाईज, म्हणून पूर्ण गाईज व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं. म्हणजे ते काय म्हणता, जास्त तेलकट वगैरे नाही लागणार, त्याचं तेल जाईन मुरून. मग आता कशी सोडायची ते बघा. आधी ते खिची बघा. 1 hour later. तर गाईज, इथं बनणं चालू आहे लाडू. हे बघा, अशी मम्मी करते आहे. दाखवा असं थोडा म्हणजे किती, शेव काढायला 10-15 मिनिटं, म्हणजे अर्धा घंटा गेला. हां. आणि बारीक करायला पाक बनवायला टाईम लागतो जास्त. माझे 2.5K झाले, त्यामुळे बनवले आहे मम्मीने लाडू. आधी देवाला बसलो आम्ही
टाइमपास करत म्हणजे मम्मी लाडू बनवती, मी व्हिडिओ काढायला बसले आहे. माझा अवतार थोडं इग्नोर करा. लाईव्ह वगैरे झाली मग आम्ही बसलो जेवण वगैरे करत. जेवणाला आज बनवली होती खिचडी, ते पण मम्मीनेच बनवली होती. आता लाडूचा नैवेद्य दाखवतो आणि 2.5 हे झाले, त्यामुळे मम्मीने लाडू बनवले नाही, असेच रँडम खायला बनवले आहे. तर कोणाकोणाला फुल लाडूची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि गाईज फक्त सपोर्ट करा. लवकरच आपले 3K पण होऊन जाईल, असं नाही, पण तुमचा सपोर्ट असलं तर होऊन जाईल गाईज, हो ना. तू काय बोलती? थंड होईल हे लाडू बांधू द्या आधी मला. ते जर थंड झालं ना गाईज दगडासारखं होतं, मग ते चमच्यानी हातोडीनं कशानंच फुटणार नाही. असे थोडंच आहे, थोडंसं इतकं थोडं. जर ते थंड व्हायच्या आधी जर बांधले नाही तर गरम गरम बांधावं लागतात ना त्यासाठी. आणि गाईज सगळे म्हणत होता की मी चांगली दिसते. मला नाही वाटत मी चांगली दिसते. माझं मी राहत नाही गाईज अशी, कारण मला नजर लागते लगेच. नजर रिअल आहे गाईज, नजर खरं आहे. मी त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवू शकते, कारण मी ते अनुभवलंय. नजर काय असते सांगेल तुम्हाला कधीतरी काय असते तुम्ही. आणि तुम्हाला माझं स्किन पॅम्पर म्हणजे स्किनला काय लावते, काय वापरते, कसं काय करते ते जर तुम्हाला जाणून घ्या. तुम्ही खूप जण म्हणते स्किनला काय लावते, कुठला फेस वॉश वापरते, मी फेस वॉश कोणता वापरते. खरं मला तर मी काहीच वापरत नाही, काहीच नाही लावत. कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस आलं मनात तर एक गोष्ट करते. ती गोष्ट मी काय करते काय नाही ते मम्मीला बी माहिती आहे, ऑब्विस आहे. पण मी तुम्हाला सांगेन लवकरच ते काय आहे, म्हणजे त्याचं पुढचा व्हिडिओ किंवा मग टाकेल मी. मम्मीला झोपी लागली कारण मला कंटाळा आला करायचा. किती वेळची काढते, अर्धा 1 घंटा तर त्या पीठ शेव वगैरे काढण्यात गेला. नंतर ते बसली पाक वगैरे करत, जेवण वगैरे उसर पाक बनवून ठेवलं. पण ते पाकची ट्रिक राहते ना, कसं करायचा कसं नाही, त्यामुळं मी आता बसले लाडू बांधून. ते लाडू बांधल्यानंतर बांधेल किती होता काय माहिती, मग देवाला नैवेद्य बघा आम्ही खाणार. तर लाडूची रेसिपी लागत असेल तर सांगा. आणि मी स्किन केअर काहीच नाही करत, फक्त एक गोष्ट करते, तर ते जाणून घ्यायचं. तिथलं कमेंट म्हणतो त्या की स्किन केअर कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला ते लागतं काय. एवढं नाही म्हणजे माझ्या चेहऱ्याच्या खाली डार्क सर्कल आहे. बसले बोर होते, खूप बोर होते. असं वाटत होतं परत लाईव्हला यावं. लाईव्हला आलेलं तुम्हाला आवडते का गाईज? लाईव्ह आपली कोणाकोणाला लाईव्हची वाट बघतात ते पण सांगत जा मला. कंटाळी बघा खूप. आणि इकडं कूलर चालू आहे, माहिती नाही तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही, बट तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच सपोर्ट करत राहा. लवकरच आपलं 3K पण होऊन जाते, तो प्लीज सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओज बघत जा. मला माहिती तुम्ही व्हिडिओची वाट बघतात. आता मी डेली ब्लॉग्स टाकेल, म्हणजे कंटेंट भेटेल लगेच टाकेल. तर व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत. बघितल्याबद्दल चॅनलला धन्यवाद. माझ्याकडून नाही सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्स फॉर वॉचिंग, बाय.